शिंदे गुट की शिवसेना के विधायक एवं पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू ने विधान परिषद में मेलघाट के आदिवासियों की समस्याओं और निजी अस्पतालों की मनमानी का मुद्दा जोरदार ढंग से उठाया। उन्होंने कहा कि मेलघाट क्षेत्र में मानव और वन्य जीवों के बीच बढ़ता संघर्ष आदिवासी समाज के लिए गंभीर संकट बन गया है। वहीं दूसरी ओर सरकारी सुविधाएं लेने वाले कई निजी अस्पताल गरीब मरीजों के लिए आरक्षित खाटों का नियम नहीं मान रहे हैं। विधायक बच्चू कडू ने सदन में कहा कि मेलघाट के जंगलों से सटे गांवों में वन्य जीवों का आतंक लगातार बढ़ रहा है। जंगली जानवरों द्वारा किसानों की फसलों को नुकसान पहुंचाने, पालतू पशुओं पर हमले करने तथा ग्रामीणों की जान को खतरा पैदा होने की घटनाएं लगातार सामने आ रही हैं। इसका सबसे अधिक दुष्परिणाम आदिवासी समुदाय को भुगतना पड़ रहा है, जिनकी आजीविका मुख्य रूप से खेती और पशुपालन पर निर्भर है। उन्होंने आरोप लगाया कि वन विभाग के कुछ अधिकारियों और कर्मचारियों का रवैया भी स्थानीय लोगों के प्रति संवेदनशील नहीं है। विष टाकण्याची का आली याचं उत्तर आलं पाहिजे। का विष देतोय? एखादं जनावर मारायचं कारण काय? काय रोष होता? त्याचं काही नुकसान झालं? काहीतरी काही केल्याशिवाय असं विष टाकण्याचा कोणी प्रकार करत नसेल। मला असं वाटतं का त्याच्या मागचं मूळ कारण असं आहे का हा वन्य जीव आणि मानवी जीवनाचा संघर्ष आहे। मंत्री महोदय, आपल्याला माहित आहे का हा व्याघ्र प्रकल्पामध्ये जी गावं अजूनही पुनर्वसित झाले नाही आणि ते पुनर्वसित न झाल्यामुळे त्यांना एवढा त्रास आहे। मी स्वतः पैदल फिरलो तेव्हा फॉरेस्टवाल्यांनी एका शेतकऱ्याच्या मधातून नाली खोदून ते वावरच बेकार केलं। वास्तविक हा अधिकार नाही आहे। नंतर आम्ही बोलल्यावर ते दुरुस्तही केलं, पण याच्यात मुळात कसं आहे, पिण्याचं पाणी फॉरेस्ट अडवतं। म्हणजे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकायची असेल तर दिल्लीपर्यंत परवानगी घ्यावं लागतं। 10-10 वर्ष परवानगी येत नाही, रस्त्याची परवानगी भेटत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र अजूनही आम्ही सांगतोय हा जो येतो ना, हा संघर्ष वाढत जाईल, हा प्रचंड वाढत जाईल। मी सांगतोय तुम्ही त्यांना त्यांचं जगणं मंजूरच केलं नाही। फॉरेस्ट सोबत तो आदिवासी जगू शकतं हे मान्य केलं पाहिजे। जे आदिवासी आता आ जन्म आम्ही पाहतोय तिथून कधीच हटणार नाही। त्यांनी सांगितलं का आम्ही पुनर्वसन करणार नाही आणि अर्धे अधिक गावं उपसभापती महोदय 4 महिने आहे, 8 महिने बंद असतं, तिथे जाऊ शकत नाही। या सगळ्या याच्यावर नेमकं त्याचे कारण काय, त्याचा संवाद काय? फॉरेस्टचा संवाद आदिवासी सोबत होतं काय? होतं तर कसा होतं? कारवाई पुरता होतं। त्याला काही देता येईल का? असं काही होतच नाही। आणि मग मला असं सांगा, हे आम्हाला तुम्ही शोधून सांगितलं पाहिजे का विष टाकण्याचं कारण काय? काय त्याच्या मागची हे होती आणि ते कारण असेल हा संघर्ष वाढावा नाही याच्यासाठी मंत्री महोदय काय करणार आहे? मंत्री महोदय, उन्होंने सरकार से मांग की कि मानव वन्यजीव संघर्ष कम करने के लिए विशेष कार्य योजना बनाई जाए, प्रभावित क्षेत्रों में सुरक्षा उपाय बढ़ाए जाएं और नुकसानग्रस्त परिवारों को तत्काल आर्थिक सहायता प्रदान की जाए। उन्होंने ये भी कहा कि यदि समय रहते प्रभावी कदम नहीं उठाए गए तो ग्रामीण क्षेत्रों में स्थिति और गंभीर हो सकती है। विधान परिषद में बच्चू कडू ने स्वास्थ्य व्यवस्था से जुड़ा एक महत्वपूर्ण मुद्दा भी उठाया। उन्होंने कहा कि सरकार से विभिन्न प्रकार की रियायतें और सुविधाएं प्राप्त करने वाले निजी अस्पतालों के लिए नियम है कि वे अपनी कुल खाटों में से 15% खाटें गरीब और जरूरतमंद मरीजों के लिए आरक्षित रखें, लेकिन अनेक अस्पताल इस नियम का पालन नहीं कर रहे हैं। उनके अनुसार नियमों की अनदेखी के कारण आर्थिक रूप से कमजोर मरीजों को मुफ्त या रियायती उपचार का लाभ नहीं मिल पाता और उन्हें महंगी इलाज के कारण भारी आर्थिक संकट का सामना करना पड़ता है। महोदय, खरं तर चर्चा खूप मोठी झाली। हे होतं काय त्याचं कारण शोधलं पाहिजे। का होतं? कारण आपला जरब नाही आहे। जरब का नाही आहे तर कायद्यामध्ये पाहिजे तशी तरतूद नाही आहे। आपण काय कारवाई करतो? जेव्हा 15% खाटा ते हॉस्पिटल देत नाही, भाई 15% खाटा देत नाही तर कारवाई काय करतो आपण? जास्तीत जास्त आपण हॉस्पिटल बंद करू शकत नाही। बंद केलं तर बाकीच्या पेशंटचा प्रॉब्लेम आहे। कारवाईमध्ये कायद्यातच ताकद नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्यात ताकद नाही आली आणि म्हणून हॉस्पिटल सगळे बिलकुल मन करोसो कारभार सुरू आहे। तुम्ही फोन केल्यावर ऐकत नाही। पुण्यातल्या घटना आपण ऐकल्या, आमदाराच्या पीएच्या पत्नीचं काय झालं हे तुम्हाला माहित आहे। मग असं असताना कायद्यामध्ये काही बदल करावा लागेल। ते बदल केल्याशिवाय हे माझं काय म्हणणं आहे, कसं आहे, जंगलात वाघ गेला तर आपल्या सर्वांना घाम फुटतं, बकरी गेल्यावर घुमत नाही। आपण आता बकरी झालो आहे, आपल्या कायद्यात ताकदच नाही आहे। काही कायदे बदलणं गरजेचं आहे, त्याच्यावर एक समिती तयार करा। कारण कसं आहे सभापती महोदय, तुमच्या आमच्याला होणारी व्यवस्था वेगळी आहे देशामध्ये।
जो गरीब आहे त्याची आरोग्याची व्यवस्था वेगळी होतं, श्रीमंताची वेगळी होतं, त्याच्यापेक्षा गब्बर श्रीमंताची परदेशात होतं. पण तुम्हाला आम्हाला निवडून देणारा वर्ग हा फार गरीब वर्ग आहे आणि तोच पायदळी तुडवला जात असेल आणि आम्ही इथं फक्त चर्चा करून प्रश्न हे डॅशबोर्ड करतो, ते समिती तयार करतोय. आखरी काही केलं तरी जरब जर नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून तो जरब निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काही नवीन कायद्याची व्यवस्था करणार मंत्री का? महोदय. याचं उत्तर दिलं पाहिजे.